वालपापडीची भाजी आवडत नाही असा एक तरी मेंबर प्रत्येक घरात असतोच। नमस्कार मंडळी। पण ही एक छोटी ट्रिक वापरली तर ही भाजी सगळ्यांच्या आवडीची बनेल ही माझी खात्री आहे। आपण वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून 2 पाण्यात धुवून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे 2 लहान बटाटे सालं काढून उभे चिरून घ्यायचे आहे। फोडणीसाठी एका कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मेथी दाणा, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी द्यायची आहे। त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि टमाटा घालून तोही छान परतवून घ्यायचा आहे। एक छोटा चमचा तीळ आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट, हळद आणि शेंगदाण्याची चटणी टाकायची। फोडणीमध्ये आपण 1 चमचा बेसन घातला आहे। आता बेसन घालण्याचे कारण हे की फोडणीला छान सुगंधही येतो आणि भाजी पचकटही लागत नाही। आता ह्या फोडणीत आपण बटाटे, वालपापडी आणि चवीप्रमाणे मीठ घालून भाजी छान परतून घ्यायची। कढईवर झाकण ठेवून त्यात थोडं पाणी घालायचं। त्यामुळे 2 फायदे होतात। भाजी करपतही नाही आणि झाकणावरचे पाणी गरम झालं की ते पाणी भाजीला शिजवण्यासाठी वापरता येतं। भाजी शिजली की त्यात शेवटी कोथिंबीर घालायची। तयार आहे आपली वालपापडीची भाजी। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।